रवींद्र धंगेकरांनी एक्सवरील शिवसेनेचा फोटो हटवला। शिवसेनेचा फोटो हटवत पुणेकर फर्स्ट असा उल्लेख। धंगेकरांकडून मात्र फोटो हटवल्याचा इन्कार। पुण्याच्या भविष्यासाठी लढत राहणार, अड्डेवाले आणि गुत्तेवाल्यांना सोडणार नाही। झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीमध्ये धंगेकरांचा इशारा। जैन बोर्डिंग प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांनी कठोर कारवाई करावी। जैन बोर्डिंगवर प्रशासन नेमून अनुदान देण्याचीही मागणी। आम्हाला राहुल गांधींना पंतप्रधान करायचंय। महापौर पदाचं काय घेऊन बसलात? संजय राऊतांचा काँग्रेसच्या भाई जगतापांना खोचक टोला। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 651 कुपोषित बालकं। कुपोषित बालकांसाठी पंचसूत्री कार्यक्रम। स्थानिक पातळीवर विशेष शिबिर। ऐन दिवाळीमध्ये धुळ्यामध्ये भेसळयुक्त दूध उकळवतानाचा रब्बर झाला। विक्रेत्यावर कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी। मेहुल चोक्सीसाठी आथर रोड जेलमधील 12 नंबरची बॅरेक तयार। बॅरेकमध्ये 6 ट्यूबलाइट्स, 3 पंखे। भारतानं बेल्जियम कोर्टाला पाठवले बॅरेकचे फोटो। रायगडच्या कर्जतमध्ये पिसाळलेल्या बैलाची दहशत। पिसाळलेल्या बैलाची दुचाकीला धडक। एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी। मुंबईमधील जोगेश्वरीमध्ये इमारतीला भीषण आग। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। इमारतीमध्ये एक जण अडकला। आजपासून 6 नोव्हेंबरपर्यंत वणीचा सप्तशृंगी गड 19 तास खुला। पहाटे 5 ते रात्री 12 वाजेपर्यंत दर्शन सुविधा। भाविकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी निर्णय।